आणि मी मगाशी सांगितलं की प्रत्येक आयोजक जरी असले तरी एकमेकाला ते मदत करत असतात. ही चांगली गोष्ट सफाळ्यामध्ये आहे. शुभम सर, थँक्यू व्हेरी मच. बंटी दादा, मनापासून धन्यवाद. मैदानामध्ये मॅच सुरू झालेला आहे, तर मॅचच्या दिशेने जाऊया, जिथे पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज आमचे मित्र प्रमोद शेडके जॉईन होतात. ओव्हर टू प्रमोद. थँक्यू व्हेरी मच प्रशांत जाधवडे सर. विनायक पाटील आणि उमेश हे दोन फलंदाज पाहायला मिळत आहेत. धुरंधर खेळाडू आहेत. बिनीची आघाडीची जोडी. तुषार भोईरचा हा खूप टप्प्याचा चेंडू, चेंडूला मात्र यावेळेला पाठवलाय इनटू द फेन्स. 6 धावा. गुड शॉट, क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. शिवनेरी षटकार. धनी अर्थातच ब्लाइंड सिंगर अमोल जाधव यांना मानाचा मुजरा असेल. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं डॉट आला आणि तदनंतर विनायक पाटील अर्थातच निकनेम बाबू या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले. टेनिस क्रिकेटमधील एक धुरंधर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. दुसऱ्या चेंडूवर मात्र यावेळेला तुटून पडतोय. बॅट बोलू लागले. अकुट टप्प्याचा चेंडू होता. समोरच आपण अनिलजी गिनी यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. एक सुंदर व्यक्तिमत्व आणि त्यांच्या संकल्पनेतून सर्वांनी सुंदर यावेळेला मेहनत घेऊन साकार केलेली ही शिवनेरी चषकाची स्पर्धा, मानाची, सन्मानाची, अभिमानाची ही स्पर्धा आपण पाहू शकाल. यावेळेला ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. शफल झाला. चेंडूला मात्र यावेळेला भिरकावून दिलं. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा. चौकार. पुन्हा एकदा बोल बाला आपल्याला पाहायला मिळेल. क्वालिटी दर्जाची आणि विटी लाईनचा वर्ल्ड कप म्हणून जी स्पर्धा ओळखली जाते. यावेळेला ऑफ साइडला जबरदस्त एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला मात्र फेकून दिलंय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरी बाउंड्रीज यावेळेला पाहायला मिळते. विनायक पाटील मॅग्निफिसंट बॅटिंग. चौदा धावा यावेळेला वसूल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप सुंदर स्टार्ट. नदीला ज्याप्रमाणे झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि ती सुरुवात या ठिकाणी करून देण्याचा प्रत्यय पाहायला मिळतोय. कारण पॉवर प्ले मध्ये एक हरवणारी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सुपर स्टार बाय एनसीसी सफारी टीम. पहिल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येईल तुषार भोईर. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे. कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला 1 बाउन्सने क्लिअर होताना पाहायला मिळतोय. आणि तिसरा हा खणखणीत सनसणीत दणदणीत शिवनेरी चौकार. वॉट बॅटिंग.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तुषार महागडा ठरतोय आतापर्यंत. या वेळेला मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, सक्सेस ठरतोय. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला निघून जाईल, क्षेत्ररक्षक पोहोचण्याच्या अगोदर चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. लगातार 4 चेंडूवर 4 चौकार ठोठावणारा फलंदाज. अर्थातच या वेळेला आपण पाहतोय ते दनादन फलंदाजी करताना विनायक पाटील. मॅग्निफिसंट बॅटिंग, फॅब्युलस शॉट, चौकार. हरवली असेल तर या ठिकाणी जमा झालेले आहे ते ओळख पटवून आपण घेऊन जायचे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते ती एकंदरीत 22 धावा, 22. पहिलं षटक राजेजी म्हात्रे साहेब यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. बंटी दादा अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल. येत्या 25 नेक्स्ट मंथ मध्ये आपल्याला पाहायला मिळेल एक सत्कार मूर्ती म्हणून मुकेश भाई भंडारी अर्थातच नावजीच्या एकंदरीत मैदानात सत्कार मूर्ती राजेश म्हात्रे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि खूप सुंदर व्यक्तिमत्व म्हणून आपण सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. काय भन्नाट फॉर्मामध्ये असलेला फलंदाज विनायक पाटीलने मात्र दनादन फलंदाजी करत असताना स्टार्ट अगदी सुरुवात छान पद्धतीने पाहायला मिळाली. 25 डिसेंबरला कैलासवासी यशवंत भास्कर भंडारी, कैलासवासी डॉक्टर किशोर राऊत यांच्या जयंती निमित्ताने मात्र आरोग्य धनसंपदा विनामूल्य आरोग्य शिबिर राबवले गेले. 25 डिसेंबर रविवार असेल, वेळ सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत असेल आणि प्रमुख अतिथी गोपाळ शेट्टी यांचं त्या ठिकाणी आगमन होणार आहे. राजेजी म्हात्रे उपसरपंच सब्बाळे, राजेजी पाटील आमदार त्या ठिकाणी पाहायला मिळतील. ऑन साईडला फटका चांगला आहे. शॉर्ट ऑफ लेन चेंडूला मात्र यावेळेला थारा नाहीये, चेंडू निघून जाईल. कल्याणी घोरपडे सरांचा इशारा येतो. यस, इट इज अ 4 रन, चौकार. ह्या वेळेला मात्र अधून टाकण्याचा प्रयत्न जरूर केला. रियांशने सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच उमेश. मात्र थोडासा अगोदर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्या कारणास्तव मात्र चेंडू या ठिकाणी निघून जातोय. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे धावांची गती स्थिरावली गेले. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. यश किनी आम्हाला दर्शवतायत की 26 वर आतापर्यंत एनसीसी सफाळे संघ जाऊन पोहोचला गेला. या अगोदर आपण 85 धावा सुद्धा पाहिल्या होत्या. खूप चांगल्या प्रकारची जवळजवळ 89 धावा पाहिल्या होत्या मंगलमूर्ती विराथन संघाच्या हायेस्ट टोटल. पहिलं न्याहाळलं, बाकीचं काम पंचांवर सोपवलं आणि कल्याणी घोरपडे सर या ठिकाणी वळतात वाईटचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 27. आदरणीय वैभवजी पाटील साहेब माझे उपसरपंच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. शिवनेरी चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा त्याच लेंथने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 28 रन्स. दबाव आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. रियांश, कारण ज्या पद्धतीने तुषार भोईरवर विनायक पाटील तुटून पडला, मात्र तुषार भोईर थोडंसं यावेळेला आपण पाहू शकतात आउट ऑफ फॉर्म पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याची ओळख होती. फुलटॉस चेंडू होता, इनसाइड आउटचा फटका, क्लास टायमिंग. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. बीट होतोय पूर्णपणे क्षेत्ररक्षक आणि चेंडू निघून जातोय आमच्या लाडक्या क्रिकेट प्रेमींच्या स्वागतासाठी. 1 बाउन्स, चौकार. फलकावर जाऊन पोहोचते ती 32 या धावसंख्येवर. दोन्ही फलंदाज स्ट्रॉंग यावेळेला पाहायला मिळतात. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाते. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाईल. पंच वळतायत, वाईटचा इशारा करतायत. खूपच आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू मात्र यावेळेला पिच केला गेला होता. 1+1 2 धावा मिळतात. पिंकेश पाटील जलसार किराईपाडा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवर. भूपेश पाटील यांना आपण पाहतोय. शॉट
एकंदरीत मिड ऑफला आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर धनंजय याला आपण पाहू शकाल, राहुल याला आपण पाहतोय शॉट एक्स्ट्राला. त्यानंतर तुषार भोईर कव्हर पॉइंट मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम इंटू द गॅप मध्ये सुरेख पद्धतीने टायमिंग सहित दोन फलंदाज मात्र यावेळेला दोन क्षेत्ररक्षक धावतायत, परंतु त्यांना बीट करून चेंडू निघून जाईल. 4 धावन करता येतोय हा खणखणीत जवळजवळ हा 5वा चौकार पाहायला मिळतोय विनायक पाटीलच्या बॅट मधून. दार 6 चेंडूवर 6 चौकार ठोठावणारा हा पहिला फलंदाज या सफाळे विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट इनिंग, सुपर्ब, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स बाय विनायक पाटील बाबू. या चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 42. 6 चेंडूवर 6 षटकार आपण कित्येक फलंदाजांना ठोठावताना पाहिलेत, परंतु 6 चेंडूवर 6 चौकार मारणं खूप मुश्किल होतं आणि ते विनायक पाटीलने आजच्या दिवसामध्ये 21 नोव्हेंबरच्या दिवसामध्ये मात्र करून दाखवले. या अगोदर मी 6 चेंडूवर 6 चौकार मारणारा फलंदाज समालोचन करताना मात्र काटाळेचा अक्षय गरत काटाळे एक्सप्रेस या फलंदाजाला डावखुऱ्या हाताचा फलंदाज शगुन डेव्हलपर्स मैदान मनोरच्या मैदानात मात्र ते 6 चेंडूवर 6 चौकार ठोठावण्याचा पराक्रम केला गेला होता मनोर प्रीमियर लीग मध्ये. परंतु या वेळेला जर आपण पाहिलं तर शिवनेरी चषकामध्ये ही किमया साध्य करणारा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. 2 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते 42. 21 ची सरासरी. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती 42. 42 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. खूप सुंदर सुरुवात या ठिकाणी आपण पाहू शकाल. NCC सफाळे या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते, मजबूत स्थितीमध्ये आहे. रियांश हा सुद्धा महागडा ठरला गेला. 3 चौकार 4 चौकार त्याच्या गोलंदाजीवर आपण पाहू शकतायत. अतिशय देखणं असं आयोजन, मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा, अर्थातच शिवनेरी चषक 2022च्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. विनायक पाटील एका साईडला, उमेश पाहायला मिळतोय डावकुऱ्या हाताचा फलंदाज. कामेश गोलंदाजी मार्कवर उंच सकल बांध्याचा. आज कामेशला मात्र यावेळेला इन्व्हाइट केलं गेलंय थर्ड ओव्हर फेकण्यासाठी. यावेळेला ऑफ साईडला फटका चांगला आहे, परंतु तेवढाच मात्र सुंदर जजमेंटने झेल टिपला गेलाय. फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळेल. बॅक टू द डगआउट. उमेशच्या खेळीला पूर्ण विराम. गॉंग. स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 42. यावेळेला श्रेयस 11 एका साईडला आपण पाहू शकला होतात. खार्डी संघाला मात दिली आणि कोरे 11 संघ पुढे आला. कोरे 11 वर्सेस जय महाराष्ट्र चिखलपाडा. साखळी पद्धतीने मात्र या ठिकाणी सामने खेळवले जात आहेत. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 42. पहिली सफलता प्राप्त करतोय कामेश गोलंदाज. अजयला आपण पाहू शकाल लॉंग ऑफच्या दिशेने एक ॲथलेटिक प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. भगवे झेंडे लहरले जात आहेत. काय सुंदर दृश्य, आल्हाददायक असं वातावरण. किरण गुरुद्वान
एक टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू देवेंद्र, आपण खूप चांगली गोलंदाजी सुद्धा हाताळली, परंतु यावेळेला मात्र स्विचिटचा फटका. किरण गुरुद्वान जणू काही सेट होऊन आलाय ड्रेसिंग रूम मधून, चेंडूला फेकून दिलाय 6 धावांकरता. व्हॉट अ शॉट, मॅक्झिमम 6. 40 या धावसंख्येवर 2 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता. जणू काही रिप्ले आपण पाहिलाय. अशा प्रकारचा बॅक टू बॅक 2 सिक्सर येत असताना पाहायला मिळत आहेत. किरण गुरुद्वान इज ऑन अ फायर. 54 धावा एनसीसी सफाळे या संघाची स्थिती. तीन चेंडूचा खेळ झाला. बॅक टू बॅक 2 सिक्सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चिप शॉट ऑन साईडला नो मॅन्स लँड मध्ये चेंडू यावेळेला ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. यश किने आम्हाला दर्शवतात 56 रन्स, 56 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. शिवनेरी ग्रुप प्रेझेंट शिवनेरी चषक 2022 हा शानदार सोहळा. टेनिस क्रिकेट खूप पुढे चाललंय आणि अशातच मात्र खेळाडूंना सुगीचे दिवस आलेत असं म्हणायला हरकत नाहीये. ऑन साईडला मात्र मिस टायमिंग स्ट्रोक जरूर होता. थोडासा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय, फेकी करतोय, तत्पूर्वी सिंगल आराम के साथ मेल. एक धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर जवळजवळ 57. खूप चांगली स्टार्ट, अगदी पॉवर प्ले मध्ये स्टार्ट चांगली मिळाली. 22 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये रियांश या गोलंदाजाच्या 20 धावा आल्या आणि एक अनोखा रेकॉर्ड विनायक पाटीलच्या नावावर या 21 नोव्हेंबरच्या दिवसामध्ये 6 चेंडूवर 6 चौकार करण्याची लीलया मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ती बाबूच्या नावावर. ग्रेट बॅटिंग, कारण विनायकला मी भन्नाट फॉर्मामध्ये पाहिलं होतं जुचंद्रच्या मैदानात. द ग्रेट मराठा चे संस्थापक आदरणीय सन्माननीय शिवसेनेचे खूप चांगल्या प्रकारचे कार्यकर्ते म्हणून ज्यांची समाजसेवक ओळख मोहनदादा पाटील यांच्या स्पर्धेमध्ये याच खेळाडूने मात्र थैमान घातलं होतं. तोच खेळाडू विनायक पाटील, अर्थातच बाबू. ऑन साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना इनटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता. सुपर बॅटिंग.
धावांची गती च्या सुरुवातीची अपेक्षा असते ड्रेसिंग रूम मधून की फलंदाज जेव्हा ओपनिंग बॅटर जातात त्यावेळेला मात्र पहिल्या षटकामध्ये 20-15 धावा 15-20 धावा जर येत आहेत तर वेल अँड गुड ॲव्हरेज म्हणून ओळखला जातो. आणि तेच मात्र या ठिकाणी विनायक एक भन्नाट फॉर्मामध्ये असलेला खेळाडू, कारण एका खेळाडूला जर जेव्हा आउट ऑफ फॉर्म असेल तर इन्फॉर्म होण्यासाठी एका एंकर इनिंगची गरज असते. खेळायचं तर ऑफ साईडला, चेंडू मात्र ऑन साईडला निघून येतोय. वन बाउन्सने रियांशला बीट करून चेंडू निघून जाईल. चौकाराकरिता आमच्या लाडक्या क्रिकेट प्रेमींच्या स्वागतासाठी येतोय शिवनेरी चौकार. धावसंख्या फलकावर 65 वर जाऊन पोहोचले गेले एनसीसी सफाळे. या संघाची स्थिती किरण गुरुद्वान एका साईडला खूप सुंदर फलंदाजी करताना जवळजवळ त्याच्या बॅटमधून आतापर्यंत धावा या ठिकाणी येत आहेत. 19-5 चेंडूमध्ये 10 चेंडूमध्ये 34 धावा, 340चा स्ट्राईक रेट मेंटेन करतोय विनायक पाटील अर्थातच बाबू. तुषार अप्रतिम कमबॅक करतोय. तुषार यावेळेला स्ट्रगल करत असताना आपण पाहू शकलात फुलटॉस चेंडू होता, मात्र अक्रॉस क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 65 वर जाऊन पोहोचले गेले. कोरे 11 संघाचा कॅप्टन आणि जय महाराष्ट्र चिखलपडा संघाचा कॅप्टन प्लीज आपण यायचं आहे. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. किरण गुरुद्वान ट्रेडमार्क शॉट 6 धावा. साजरा केला जातो. मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा असतील आजच्या दिवसामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तुषारने केलेला कमबॅक हा त्याच्यासाठी खूप उत्स्फूर्त देऊन जाणारा आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 71. या धावसंख्येवर 71 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. म्हणतात ना, जिंकण्याची क्षमता इतकी ठेवा की आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कट रचले गेले पाहिजेत. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 71. 71. 4 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा यावेळेला अगोदरच खेळला गेला होता. मिस टायमिंग जरूर झालाय. फॉलो थ्रू मध्ये मात्र यावेळेला आपण पाहतोय व्हॉट अ कॅच. सुपर अप्रतिम तुषार भोईर. मॅग्निफिसंट अँड ब्रिलियंट. गॉन. चला, नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. मात्र सुंदर पद्धतीने जजमेंटने झील टिपला गेला. कॉटन बोल्ड यावेळेला आपण पाहू शकता. तुषार भोईर ब्रिलियंट कॅच. शशिकांत भोईर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या मुख्य मंचावर त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सहर्ष स्वागत करीत आहोत. 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य मंडळाला त्यांनी मात्र या ठिकाणी सौजन्य केलंय. तर शशिकांत भोईर आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून थँक्सफुली
धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 71 धावा, 71 रन्स. तेजस चव्हाण नवीन फलंदाज, तुषार भोईर एक डावखऱ्या हाताचा फलंदाज तेजस. आज डावखऱ्या हाताच्या फलंदाजावरून जरूर आठवलं एका खेळाडूचा जन्मदिवस, जस्टिन लँगर. जबरदस्त एक प्लेअर म्हणून ऑल ऑफ टाइम ओळखला गेला आणि आज तेजस या खेळाडूचा सुद्धा बर्थडे आहे. तर वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा तेजस. हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच कुर्लाई मातेचरणी प्रार्थना. यावेळेला मात्र मोठा फटका जरूर आहे, परंतु तेजस आज बर्थडे बॉय या ठिकाणी निराश होत असताना पाहायला मिळतोय. रियांश व्हेरी वेल कॅच, फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. शेवटच्या चेंडूवर तुषार भोईरने केलेला कमबॅक 2 चेंडूवर लगातार आपल्याला पाहायला मिळाले. धावांची गती स्थिरावली गेले 71 या धावसंख्येवर. आतापर्यंत विचार केला तर विनायक पाटील तग लावून चिकटून उभा आहे. खेळपट्टीवर 10 चेंडूमध्ये 34 धावा, 340च्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत फलंदाजी करतोय. तेजस चव्हाण बाद झाल्यानंतर त्याची धुरा सांभाळण्यासाठी एक लेफ्ट हँड बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अप्रतिम आपण पाहू शकाल पंकज पाटील. कष्टपैलू खेळाडू कसा असावा याचं नेहमीच ताजं उदाहरण पंकज पाटील यांच्या माध्यमातून राहिलेलं आहे. आज राजेजी मात्र अर्थातच बंटी दादा आज कॉपरेट करण्यासाठी या खेळाडूंना, कारण ज्या पद्धतीने जेव्हा संघ बांधणी केली तिथून आतापर्यंतचा प्रवास बंटी दादा यांचा खूप सुलभ आणि सुशोभित राहिलेला आहे. तर राजेश दादा मात्र यांना सुद्धा सलाम असेल. अशाच प्रकारची एकी मात्र त्यांनी सातत्याने दर्शवली गेले. पुनश्च एकदा गोलंदाज यावेळेला कामेश वैयक्तिक दुसरं, संघाकडून 5वं षटक. ऑन साइडला खोलवर चेंडू होता, ऑन ड्राईव्ह खेळला जातो. बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय, खराब क्षेत्ररक्षण, मिसफील्डचा फायदा, चेंडू सीमारेषा पलीकडे जमिनी लगत ऍज अ स्विफ्ट ऍज अन एरो, बाणासारखा वेगवान. मिळतील धावा या 4. त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. यावेळेला ऑन साइडला फेसबुकच्या कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर विनायक पाटील बाबू नावाचा कडक शॉट. व्हॉट टायमिंग 6. गती स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 80च्या घरामध्ये 81 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 81 काय अफलातून फलंदाजी करत असताना 44 धावांवर आतापर्यंत पोहोचला गेलाय. 12 चेंडूमध्ये 44 धावांची घणाघाती फलंदाजी. यावेळेला ऑन साइडला पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल बॅट दाखवायची आहे विनायक पाटील बाबू. अर्धशतक. टाळ्यांचं गजर, स्टँडिंग ओवेशन यावेळेला आपण पाहू शकतायत. एकदा जोरदार टाळ्या विनायक पाटील बाबूसाठी. पहिलं अर्धशतक, 6 चेंडूवर 6 चौकार, ही सुद्धा नोंद केली जाईल या ऐतिहासिक मैदानात. ऑफ साइडला भूपेश पाटील पुढे सरसावतात. अर्थातच रॉकी त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप करेपर्यंत एकच धाव मिळेल. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 88 धावा. या अगोदर मंगलमूर्ती विरातन या संघाने आपण पाहिलं तर 89 धावा मात्र फलकावर लगावल्या होत्या. आता 88च्या घरामध्ये पोहोचलेत. 5वं षटक अजूनपर्यंत प्रगतीपथावर आहे. 100 क्रॉस करेल का? येणारी वेळ दर्शवेल. पुन्हा एकदा गोलंदाज कामेश आपल्या हातखंडामधून चेंडू क्रमांक 5 घेऊन येईल. यावेळेला पंकज पाटील मिस टायमिंग स्ट्रोक. तुषार भोईर त्या झेल खाली. कॅच नंबर 2. यावेळेला सुंदर रीतीने
मात्र या ठिकाणी झेल टिपला जातोय. फलंदाज या ठिकाणी बाद होईल. पंकज पाटील 0वर. बॅक टू द पॅव्हिलियन. चला टायमिंग च्या बाबतीत तिरंगाई करू नका प्लीज. चला घाई करा. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 88 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. कामेश 2 षटकार 1 चौकार जरूर आल्यानंतर स्वतःमध्ये इम्प्रोव्हायझेशन केलं. स्वतःमध्ये इम्प्रोव्हायझेशन यावेळेला करत असताना पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना कोरे 11 वर्सेस आपण पाहणार आहोत 2 संघांमध्ये खूप चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. जय महाराष्ट्र चिखलपाडा. 88 धावा. कामेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर नितेश, एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आज खरी गरज असेल ती संघाला या ठिकाणी धावा जमून देण्याची. गुड डिलिव्हरी. चेंज ऑफ पेस थोडंसं खाली राहिला होता. कामेशने मात्र यावेळेला चातुर्य दाखवलं आपल्या गोलंदाजीवर. पहिले 3 चेंडू 16 धावा आणि तदनंतर 3 चेंडू 1 धाव. मात्र इकॉनॉमीमध्ये यावेळेला जरूर या ठिकाणी इफेक्ट दाखवत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 5 कंप्लीट झालेत. 5 षटकांमध्ये आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचते. एनसीसी सफाळे या संघाची प्रथम फलंदाजी करताना 88 धावा. जर एका साईडला विचार केला तर आतापर्यंत विनायक पाटीलच्या बॅटमधून आलेत 51 धावा. 14 चेंडूचा आतापर्यंत खेळ साकारला गेलाय. खूप चांगल्या प्रकारची मात्र फलंदाजी, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. चला नो मीटिंग नो टाइम. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येईल. गोलंदाज विचार विनिमय करावा लागतोय की कोणत्या गोलंदाजाला मात्र या ठिकाणी पाचारण केलं जाईल. कालच्या दिवसात भारत वर्सेस न्यूझीलंड असा सामना आपण पाहिला. पावसाचा व्यत्यय आला होता परंतु 20 ओव्हर्स मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि सूर्यकुमार यादवचं ते दनादन फलंदाजी करत असताना मात्र जबरदस्त शतक, ज्यामध्ये 11 चौकार 7 षटकार, अप्रतिम आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करत असताना द स्काय प्रत्येकाच्या मनामनात आणि कणाकणामध्ये जो रुजू झालाय. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 88 रन्स. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजाला इन्व्हाइट केले गेले. शॉट थर्डमॅन क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहू शकताय. तदनंतर जर आपण पाहिलं तर उमेश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर तुषार भोईर कव्हर पॉईंटमध्ये आतापर्यंत 2 झेल टिपले गेले. तदनंतर राहुल पाटील आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला. आमचे कॅमेरामॅन सुद्धा त्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, दक्ष आहेत. तदनंतर एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय अजय लॉंग ऑफ. ऑन साईडला फटका मात्र यावेळेला जरूर मिस टायमिंग झाला होता. तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण, ॲक्युरेट फेकी केली जाते खांद्याच्या जोरावर. मात्र या ठिकाणी नितेशला सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं गेलं आणि नितेश सुद्धा ॲग्री होतोय. फलंदाज या ठिकाणी बाद होईल. बॅक टू द पव्हिलियन. गॉन. आणि सुंदर इथे जजमेंटने झेल टिपला जातोय त्या ठिकाणी मिडॉनच्या डीप मिड विकेटला. आणि फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला जात असताना एक चांगली इनिंग, एक शानदार इनिंग यावेळेला पेश केली आणि मनोरंजन केलं. अक्षरशः विनायक पाटीलच्या बॅटमधून आपल्याला मात्र धुव्वेदार फलंदाजी करताना पाहायला मिळाला. झुंजार खेळी, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स.
एनसीसी सफाळे या संघाची स्थिती आपण पाहू शकताय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेश. यावेळेला ऑन साईडला सुरेख पद्धतीने मात्र चेंडूला यावेळेला वळवलं गेलं. चेंडू निघून जाईल. वन बाउन्स चौकार. ग्रेट शॉट. 4 धावा. सुरेख पद्धतीने यावेळेला आपण पाहतोय नजाकत भरा शॉट. ऑन साईडला फटका चांगला. इनटू द गॅप मध्ये चेंडू यावेळेला फार वेगाने निघून जातोय. 4 धावन करता 2 लगातार यावेळेला चौकार पाहायला मिळत आहेत. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल मिस्टर जयू. मॅग्निफिसंट बॅटिंग. धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते जवळजवळ 97. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्क वर येतोय मिस्टर सत्यवान. जरूर सरळ बॅटने खेळला गेला होता. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक पुढे येईल. रियांश. 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 99 वर आपल्याला पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करताना एनसीसी सफाळे. सुरुवात चांगली झाली होती कारण सुरुवात जर तुमची गोड होते तर एंड सुद्धा गोड होतो, शेवट सुद्धा गोड होतो असं म्हटलं जातं आणि त्याच पद्धतीने एनसीसी सफाळे संघ मात्र या ठिकाणी एंड सुद्धा गोड करेल. शेवटच्या मोमेंटला जर आपण पाहिलं तर यावेळेला डायरेक्ट हिट जरूर आणि 99 वर मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 7 गडी बाद आणि अशा प्रकारे पहिला इनिंगला यावेळेला ब्रेक लागला गेलाय. खूप चांगल्या प्रकारचं मात्र या ठिकाणी डायरेक्ट हिट केला गेला होता. तर 6 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 6 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 99 वर, ज्यामध्ये मोलाचं योगदान देणारा फलंदाज विनायक पाटील अप्रतिम. काही दृश्य पाहायला मिळतं. शिवनेरी चषक विराथन बुद्रुक 2022 मान्यवर कक्ष आपल्याला पाहायला मिळतं. खेळाडू कक्षाच्या अगदी वर आपण पाहिलं तर एक सुंदर आपल्याला पाहायला मिळतं. जणू काही हाऊस त्या ठिकाणी आपण पाहतोय, होम आहे अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारचं आपण पाहतोय. शिवनेरी चषक विराथन बुद्रुक 2022चा हा शानदार सोहळा. प्रशांतजी, असं वाटतं की भिवंडीमध्ये आपण समालोचन करतोय यात काही ती मात्र शंका नाही आहे, परंतु हे आहे सफाळ्याचं मैदान, पालघर जिल्ह्याचं ऐतिहासिक मैदान. माऊली एक्वा क्विक रो सर्व्हिस. तर यावेळेला आपण पाहू शकताय तर त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सिक्सर किंग साठी मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं जे माऊली एक्वा क्विक रो सर्व्हिस यांच्याकडून मात्र हे स्पॉन्सरशिप केली गेले. त्यांचं खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. यावेळेला टेल आलेला आहे. धन्यवाद शशिकांतजी भोईर साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा आणि असं मी विनंती करेन ललित आणि कर्णधाराला. तर ललित, नाणेफेकीचा कौल खूप महत्वाची भूमिका असते. घड्याळ जवळजवळ जर आपण पाहिलं तर 3:30 पावणे 4चं वेळ झालेली आहे. काय एक्झॅक्टली डिसिजन काय असेल आपलं? क्षेत्ररक्षण करताना प्रतिस्पर्धी संघाबरोबर या हंगामामध्ये आतापर्यंत कधी खेळलेले आहात? नाही, गेल्या वर्षी आम्ही यांच्या जोडीला खेळलो होतो ह्याच ग्राउंडवर. पहिल्याच राऊंडमध्ये आम्हाला यांनी हरवलं होतं. नक्कीच. आता मात्र एक वेगळी स्ट्रॅटेजी असेल, रणनीती असेल. आज तुमचा चांगला परफॉर्मन्स झाला होता. 75 धावांचं एकंदरीत लक्ष समोर ठेवलं गेलं होतं. ॲज अ कॅप्टन म्हणून टीम वर्कचं परफॉर्मन्स कसं राहिलं?
आहेत काही अडचणी आहेत आमच्यात, म्हणजे खेळाडूंमध्ये नाही, काही आमचे 2 प्लेयर मिळत नाही आणि बॉलर आमचा एक आम पूल आमचं प्रॉब्लेम झाल्यामुळे एक बॉलर आमचा मेन बॉलर आहे तो बाहेर बसलाय, त्यामुळे थोडं बॉलिंगचा इश्यू आहेच आमच्यामध्ये. नक्कीच गोलंदाजाची थोडीशी कमी यावेळेला जाणवते, कारण इंजुरीने त्रस्त आहे. लवकरात लवकर तो उभा राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. शिवनेरी चषकाचं या अगोदर सुद्धा तुम्ही चांगलं भाष्य केलं होतं प्रशांतजी यांनी जेव्हा मुलाखत घेतली त्यावेळेला. आता मात्र या ठिकाणी खेळपट्टी तुम्हाला कशी वाटली? खूप छान. म्हणजे आता खेळपट्टी जसं ऊन आता आलंय ना, त्यामुळे आता बॉल बॅटवर तसा लवकर येतो, खेळायला बरं पडते असं. नक्कीच 6 षटकांचे कमी प्रमाणात कमी अशा स्पर्धा आहेत की तुम्हाला 6-6 षटकांचे या ठिकाणी पाहायला मिळतात. जसं साखऱ्याच्या मैदानात रुपेश पाटील यांची स्पर्धा सातत्याने पाहतो 6 षटकांची असते. तर 6 षटकांमध्ये कितपर्यंत धावा रोखण्याचा मानस असेल तुमचा? 60-65 पर्यंत. थँक्यू ललित. नवनाथ, नाणेफेकीचा कौल जिंकला काय डिसिजन घेतला असतं? बॅटिंग घेतली असती. फलंदाजी मनासारखी फलंदाजी आली. 36 चेंडू तुम्हाला फेस करायचा आहे. 36 चेंडूमध्ये ज्यांनी ललितने सांगितलं की आम्ही 60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, तुमचा मानस काय असेल, एक टार्गेट काय असेल? 70-80. तर नक्कीच दोन्ही संघांसाठी ऑल द बेस्ट असेल. नवनाथ आणि ललित यांना आपण पाहिलं तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी झालेला आहे आणि नाणेफेकीचा कौल आपण शशिकांत भोईर यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन झाला आणि तो मात्र यावेळेला ललित अर्थातच कोरे 11 संघाच्या बाजूने लागला आणि नाणेफेकीचा कौल लागल्यानंतर मात्र डिसिजन घेतलंय यावेळेला गोलंदाजी करण्याचा. कोरे 11 ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. या आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. खूप सुंदर मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. शशिकांत भोईर साहेब, थँक्यू व्हेरी मच. आपल्याकडून दक्ष शशिकांत भोईर यांच्याकडून मात्र 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य सुद्धा आलंय. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. प्रशांतजी त्या ठिकाणी जॉईन झालेत. थँक्यू. शुक्रिया प्रमोद. फिलहाल टप्पा थोड़ा सा ऑफ टर्न के बाहर था, गेंद को कट करना चाहते थे बैकफुट पर बल्लेबाज, लेकिन उतनी जगह नहीं थी. गेंद बाहरी किनारा लेते हुए चली गई फ्लाइंग स्लिप की तरफ. 1 रन के साथ खाता खुलता हुआ बल्लेबाज का. इसके बाद में जो मुकाबला होगा वो 5 ओवर का होने वाला है. कोरे 11 बनाम जय महाराष्ट्र. कोरे 11 वन द टॉस एंड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज पंकज पाटिल, राहुल और तुषार मैदान के अंदर हैं. मैदान के अंदर जो मुकाबला चल रहा है जिसमें आप देखिए तो एनसीसी सपाले और रॉकी ब्रुक. बहुत इंपॉर्टेंट मैच है. जीतने के लिए लक्ष्य बहुत बड़ा है. 100 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. खराब शॉट बल्लेबाज द्वारा रिवर्स स्वीप करने की कोशिश. मिड स्टंप पर गेंद भी क्लीन बोल्ड कर दिया पंकज पाटिल ने. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन. पहले विकेट का पतन कौन? बहुत इंपॉर्टेंट मुकाबला मैदान के अंदर बिल्कुल चलता हुआ और काफ़ी संख्या में दर्शक हमारे साथ जुड़ चुके हैं tenniscricket.in के माध्यम से. और tenniscricket.in के माध्यम से एक बहुत बड़ा टूर्नामेंट आप देख रहे हैं, खास करके क्रिकॉन का टूर्नामेंट जो थोड़ी देर के बाद, थोड़े समय के बाद बिल्कुल आने वाला है और इसकी तैयारी हो रही है. आपको जगह बताई जाएगी और एक बार फिर उसके डेट बिल्कुल एक बार फिर इसके बारे में भी चर्चा होगी. 1 रन 1 विकेट के नुकसान पर. पहली गेंद पर शॉट इतना अच्छा नहीं था. एक बार फिर पहले से आप मूव कर रहे थे, कुछ अलग करने का प्रयास, फैंसी स्ट्रोक खेलने की कोशिश की और उसके बाद में अच्छी गेंद स्टंप के अंदर फिनिश करने का प्रयास किया पंकज ने और उसका फायदा भी मिलता हुआ. योजना के अनुसार चलना बहुत जरूरी होता है. कामेश गेंदबाजी करने के लिए तैयार. फील्डिंग फ्लाइंग स्लिप पर खिलाड़ी मौजूद है. पॉइंट कवर उसके साथ लॉन्गा पर खिलाड़ी मौजूद. चप्पलों के खेलने की कोशिश, जोरदार अपील, लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं. काफी ऑफ टाइम के बाहर खड़े हैं शशि साठम, एक अनुभवी अंपायर मैदान के अंदर. कल्याण घोरपड़े और शशि साठम. अभी एनबी ट्रॉफी अगर जिस दर्शकों ने देखी है तो बिल्कुल कल्याण घोरपड़े, शशि साठम जिन्होंने अंपायरिंग की थी. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. टप्पा खाने के बाद धीमी रफ्तार के साथ गेंद ऑन साइड पर पुल किया बहुत खूबसूरती के साथ. गेंद बिल्कुल फील्ड करते हुए खिलाड़ी बाउंड्री लाइन की तरफ. अच्छी फील्डिंग बाउंड्री लाइन पर हुई है. धीमी रफ्तार की गेंदबाजी हो रही है गेंदबाज की तरफ से, लेकिन लेंथ बहुत बढ़िया है. रन संख्या फिलहाल यहां से स्कोर बोर्ड में थोड़ा सा बदलाव. 2 रन 1 विकेट के नुकसान पर. 100 रनों का लक्ष्य है. रनों का अंबार आपके सामने है और पावर प्ले में आपको बेहतर बल्लेबाजी करनी है. गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज लेफ्ट आर्म राउंड विकेट. ओ टप्पा खाने के बाद गेंद थोड़ा सा अंदर की तरफ आई. बीट हुए बल्लेबाज, बीट हुए विकेट कीपर.
क्या दूसरे के लिए वापस आएंगे? एक बार फिर खतरा है, 2 रन मुकम्मल जरूर करेंगे। 2 रनों के साथ रन संख्या एक बार फिर स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ। इस ओवर की बात करें तो अच्छा ओवर कट रहा है। पावर प्ले में बल्लेबाज एक अच्छा आगाज करना तो जरूर चाहते थे, लेकिन आज तुषार का जो रन था वो बिल्कुल कुछ एक बार फिर रन लेने की जो कोशिश, उसके बाद में एक बार रन बनाने का जो एक बार फिर इनका इंटेंट था वो अच्छा नहीं था। पहली गेंद को जिस तरह से वो खेलने की कोशिश कर रहे थे उस वक्त रिवर्स पे खेलने का प्रयास, बहुत बार इनको मैंने देखा कि दुविधा में रहे। 4 रन 1 विकेट के नुकसान पर ओवर पहला प्रगति पर है। बहुत अच्छी गेंदबाजी पंकज पाटिल द्वारा। ऑफ टर्म के बाहर गेंद, बल्ला डिस्क्वाली की तरफ जा रहा है। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। आखिर गेंद पर बिंदी है। इस ओवर में आए 4 रन, सफल ओवर का खेल समाप्त होता हुआ। बल्लेबाज तुषार बैक टू द पेवन चले गए हैं। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं शिवनेरी ग्रुप प्रेजेंट शिवनेरी चषक 2022। अब जाकर गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ। गेंदबाजी करने के लिए तेजस और बल्लेबाज की बात करें तो कामेश पाटिल डटे हुए हैं। इस मुकाबले में आपको रन तो बनाने पड़ेंगे। रनों के भूख को बढ़ाने की जरूरत है, क्योंकि दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और समय भी बहुत कुछ मांग रहा है। कॉम्बॉक्सिंग से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तेजस तैयार। पटकी भी गेंद थी, ऑफ टर्म के बाहर जगह मिली और बहुत खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया। पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर 4 रन, करारा प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। टिप्पा खाने के बाद बिल्कुल वो उछाल था। पटकी भी गेंदबाजी करने की कोशिश गेंदबाज द्वारा, लेकिन नियंत्रण नहीं था। अच्छा स्ट्रोक बल्लेबाज कामेश पाटिल का। कामेश 5 पर, रन संख्या 8 रन 1 विकेट के नुकसान पर। रॉकी चषक की चर्चा हो रही है, बहुत ही इंपॉर्टेंट मुकाबला, वो भी एक बार फिर बहुत बड़ा टूर्नामेंट, और उसमें भी बहुत मजा आएगा। जिस तरह से अभी हमारे साथी कमेंटेटर प्रमोद शेरगी ने कहा कि यह विटी लाइन का वर्ल्ड कप है। डे नाइट का टूर्नामेंट भी आ रहा है, उसके ऊपर भी चर्चा होगी। हमदर्द चषक सबसे बड़ी का टूर्नामेंट भी बिल्कुल इसी मैदान पर होगा। रन संख्या 8 रन 1 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज प्रमुख गेंदबाज तेजस चौहान को आप देख रहे हैं। कामेश पटेल ने इस ओवर में अच्छा आगाज जरूर किया है। वक्त ज्यादा जाता हुआ, ऑफ साइड पर बिल्कुल 4 खिलाड़ी दायरे के अंदर, 1 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर रखा हुआ है। दोबारा उसी अंदाज से गेंदबाजी करने की कोशिश, डीप एक्स्ट्रा कवर पर गेंद ट्रैवल हो रही है बाउंड्री लाइन के बाहर। दूसरी गेंद पर जबरदस्त प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। शुक्रिया डीजे। रन संख्या फिलहाल देखिए स्कोर बोर्ड थोड़ा सा आगे बढ़ रहा है इस वक्त। अगर देखिए तो अच्छी बल्लेबाजी कामेश पाटिल द्वारा। रन संख्या 12 रन 1 विकेट के नुकसान पर। पहले ओवर में बांध कर रखा था गेंदबाज ने, अच्छी गेंदबाज, लेकिन इस ओवर में तेजस चौहान जो है ना कंधों का इस्तेमाल ज्यादा कर रहे हैं, और इसका भरपूर फायदा बल्लेबाज ने उठाया। गति नहीं है गेंदबाज के पास। दोबारा उसी अंदाज से गेंदबाजी करने की कोशिश, टप्पा खाने के बाद उछालता 1 बाउंस का इशारा। बार बार कंधों का इस्तेमाल कर रहे हैं, बाउंसर डालने की कोशिश। अगर आपके पास गति नहीं है तो यह विकल्प एक बार फिर वो परेशानी का सबक बन सकता है। अगर गति है और गेंद एक बार वो कान से सीटी बजाती भी जाती है ना, तो वो बिल्कुल परेशान करती है। लेकिन एक और चीज मैं इसके ऊपर चर्चा जरूर करूंगा। रन संख्या 12 रन 1 विकेट के नुकसान पर। ओवर बिल्कुल चल रहा है इस वक्त दूसरा। 100 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। रॉकी
ग्रुप टीम के लिए। खेलने की कोई चेष्टा नहीं है, पीछे एक बार फिर विनायक गलती करते हुए गेंद ट्रैवल बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई और दोनों लेने का मौका। कल्याण घोरपड़े बिल्कुल एक इशारा करने वाले, एक बार फिर क्या इशारा होगा? व्हाइट बॉल का इशारा। गेंद पल्ले के ऊपर तो नहीं आई थी और एक बार फिर बल्लेबाज छोड़ना चाहते थे, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद विकेट कीपर ने किया, अध्ययन नहीं किया और इसीलिए देखिए 2 रन यहाँ मिलते हुए, रन संख्या इसी के साथ स्कोर एक बार फिर आगे बढ़ता हुआ। रन संख्या 15 रन, 1 विकेट के नुकसान पर। दोबारा ऑफ स्टंप के बाहर गेंद और नियंत्रण नहीं है, विकेट कीपर भी कुछ अच्छा प्रदर्शन नहीं कर रहे हैं। विकेट के पीछे बहुत सारी चीजें हो रही है मैदान के अंदर। व्हाइट बॉल का इशारा, मैदान के अंदर दोनों बल्लेबाजों के बीच तालमेल नहीं है, रन बनाने का प्रयास कर रहे हैं, लेकिन पहले ओवर के मुकाबले ये ओवर बहुत अच्छा करता हुआ रॉकी ग्रुप टीम के लिए। एनसीसी सपाले बनाम रॉकी ग्रुप, ये बहुत इंपॉर्टेंट मैच। आज इस पहले पारी की बात करें तो पहले इनिंग में विनायक पाटिल ने लगातार 6 चौके जड़ने का काम किया था और 13 गेंदों में 50 रनों की एक शानदार पारी इन्होंने जरूर खेली है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ये भी गेंद बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर, खेलने की कोई कोशिश नहीं है। वाइड बॉल का इशारा होता हुआ। पहले इन्होंने कंधों का ज्यादा इस्तेमाल किया, अभी ऑफ स्टंप के बाहर डालने की जो कोशिश कर रहे हैं, तब जाकर अगर देखें तो नियंत्रण नहीं है, इसलिए बार बार मिस्टर एक्स्ट्रा भी आ रहे हैं। वन बाउंस का इशारा करने के बाद देखे ये ज्यादा आगे गेंदबाजी करने की कोशिश, मतलब लेंथ गेंदबाजी करने का प्रयास कर रहे हैं या 2 मीटर के अंदर जाने की कोशिश। दूसरी बात, आंखों से दूर रखने का प्रयास कर रहे हैं, लेकिन नियंत्रण नहीं है। दिशाहीन गेंदबाजी, 8 रन 1 विकेट के नुकसान पर। रिक्वायर रन रेट बिल्कुल अब देखिए तो 8.22 का है, मैच बन सकता है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। ये क्या कर रहे कुछ समझ में नहीं आ रहा है। व्हाइट बॉल का इशारा। 6 चौके आपने तो जरूर देखे, लेकिन उसके बाद में इस ओवर में देखे लगातार व्हाइट बॉल आ रहे हैं। अभी तक 4 गेंदें जो है ना वो सही ढंग से नहीं आई है। दिशाहीन गेंदबाजी, कंट्रोल नहीं है तेजस चौहान का। इस मुकाबले में परेशानियां बिल्कुल गेंदबाज के लिए बढ़ती हुई। पहले ओवर में सटीक रन के साथ गेंदबाजी पंकज पाटिल ने की, लेकिन इस ओवर में अच्छा नियंत्रण नहीं है। उस सुर और ताल की जरूरत होती है अगर गाना गाने के लिए, तो यहाँ लय की जरूरत होती है। गेंदबाज को सही ठिकाने में गेंदबाजी करें। रन संख्या फिलहाल 19, 1 विकेट के नुकसान पर। स्टोक का चाउन साइड पर खेलते हुए वहां अगर देखें तो खिलाड़ी मौजूद है। किरण ने गेंद को रोक लिया, 1 रन का इजाफा, सिंगल के साथ स्कोर एक बार फिर आगे बढ़ता हुआ। दूसरे ओवर का खेल, रन संख्या कुल मिलाकर 19, 1 विकेट के नुकसान पर। यह ओवर बहुत महत्वपूर्ण है, जिसमें अभी तक अगर देखें तो रन तो जरूर आए हैं। रन संख्या 20 रन 1 विकेट के नुकसान पर। 20 लॉस ऑफ 1 विकेट, चेसिंग अ टारगेट ऑफ 100 रन। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। छोटी गेंद की गति नहीं है, लेकिन इस वक्त अगर देखें तो दायरे के अंदर खिलाड़ी इन्होंने बहुत अच्छा कैच लिया। कामेश पाटिल की पारी समाप्त और रॉकी ग्रुप के उम्मीदों का लगता हुआ दूसरा झटका। के लिए आए हैं सूरज और जयू का बहुत अच्छा कैच। अभी ये गेंद आप कहीं पर भी खेल सकते थे, लेकिन करें तो क्या करें, जब आपके साथ कुछ अच्छा भी नहीं हो रहा है ना, तो ये छोटी गेंद थी, बैकफुट पर समय था, थोड़ा घूम कर खेल सकते थे। जस कोहली का खिलाड़ी दायरे के अंदर है, एक बार मिड विकेट का खिलाड़ी, बिल्कुल वहां बहुत बड़ा गैप था, लेकिन गेंद सीधे जयू के गोदी में चली गई। मौका था बल्लेबाज को अपने बात को खोलने के लिए। 20 रन 2 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी करने के लिए एक बार फिर गेंदबाज तेजस चौहान तैयार है। सूरज बोहिर ऑन स्ट्राइक। ऑफ स्टंप के बाहर, ताकत का इस्तेमाल नहीं है, नजाकत भरा शॉट और गेंद बिल्कुल ट्रबल बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए। इसे कहते हैं कम खर्चा और भरपूर चर्चा। गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन। नुकसान पर
समय ज्यादा ना ले, वक्त बहुत महत्वपूर्ण है और इसके बाद में अभी 3 मुकाबले आना बाकी, समय ज्यादा हो रहा है। जिस तरह से देखिए सूरज बोहिर 4 पर बल्लेबाजी करते हुए राहुल पाटील ने बनाए 2 रन और 2 ओव्हर का खेळ समाप्त हुआ है। जास्त वेळ मैदानामध्ये जातोय। चोवीस धाबा मोबदल्यामध्ये इथे येणारा प्रत्येक क्षण अत्यंत महत्त्वाचा असेल दोन्ही संघांसाठी। टप्पापर्यंत थोडासा या ठिकाणी ऑफ टर्मच्या बाहेर जाणारा चेंडू जाईल इथे स्क्वेअरच्या दिशेनं आणि एक धाव मिळते दुसऱ्या धावाचा प्रयत्न, परंतु या वेळेला एकच धाव मिळेल। धावसंख्या होते 25। 23 मिनिटाचा वेळ शिल्लक आहे। 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे। तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे आणि आता रिक्वायर्ड रेट 19 पर्यंत पोहोचलाय। कामेश पाटीलने केला 9 धावा 6 चेंडूंना तो सामोरं गेला, तर दुसऱ्या बाजूला 24 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये। ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये। डबलकर धावा झाल्यात 25। आज चांगला चेंडू होता, आर्म बॉल, याला आता आपण डावखुरा गोलंदाज आहे आणि ज्या पद्धतीनं रवींद्र जडेजा गोलंदाजी करतात म्हणजे एक चेंडू ते आतमध्ये आणतात। आता चेंडू लेग ब्रेक आहे आणि हे मिश्रण बघा कसं केलंय। अप्रतिम गोलंदाजी करत असताना वेग चांगला इतका जास्त नाहीये, परंतु लेंथ खूप चांगली आहे आणि फलंदाज चाटपडत फलंदाजी करतायत। यावेळेला ऑन साइडला खेळलेला सुरेख फटका, चेंडू जाईल इथे मात्र डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे। 2 धावा घेणार का प्रश्न पुन्हा एकदा तोच आहे। 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि या बॅट्समनच्या बाबतीत 2दा झाले। एकदा स्ट्राईक करेलला तो आला, तिथे देखील आपण बघितलं तर अर्ध्या वाटेवरून परत यावं लागलं। आता देखील तेच घडतंय, नॉन स्ट्रायकर एंड वरून धावा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु स्ट्रायकर एंडच्या बॅट्समन राहुल निश्चितच यावेळेला परत पडला। राहुल आणि सूरजची जोडी मैदानामध्ये आहे। आणखीन एक चांगला चेंडू, काय गोलंदाजी केली जाते आज पंकज पाटील कडून। उंच कुरा गोलंदाज आहे, जवळजवळ आता बघितलं तर 7 फुटावरून हा चेंडू या ठिकाणी टाकतात, परंतु लेन चांगले, गती जास्त नाहीये आणि खूप छान पद्धतीने दोन्ही बाजूला टर्न करतायत चेंडू। यावेळेला आखू टप्प्याचा चेंडू आहे, खरपूस समाचार घेतला जाईल। चेंडू जाईल सीमारेषा पार, येतोय दणदणीत दर्जेदार निश्चितच षटकार, पंकजच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार। पाठलाग करतो त्यावेळेस तुम्हाला निश्चितच 6 चेंडू आहेत, किमान 3 ते 4 चेंडू हे सीमारेषेच्या बाहेर पाठवणं गरजेचं होतं। आकुटपद्ध चेंडू, बॅट्समन बॅकफुटवरती सज्ज होता, पुलचा सुरेख फटका इथं आता सजवला गेला राहुल पाटील कडून। राहुल व्यक्तिगत 9व्या धावसंख्येवरती खेळतोय, तर सूरज भोईरनं या ठिकाणी 5 धावा केल्या आहेत। 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर अप्रतिम बॅटिंग एनसीसी सफाळे संघाने केले। 100 धावांचं आव्हान रॉकी ग्रुप समोर ठेवलेलं आहे, तर 6 षटकांचा सामना आहे। निम्म्या एकूण षटक म्हणजे 18 चेंडूंमध्ये जर बघितलं तर फक्त 32 धावा धावफलकावरती आहेत। सुनीत चव्हाणच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलेला आहे, एक महत्त्वपूर्ण गोलंदाज। या षटकाचा विचार केला तर इथून एक मोठं षटक फार गरजेचं असेल मोमेंटम बनवण्याकरता। तर मैदानामध्ये सूरज भोईर आता आक्रमण करणार का? राहुल पाटीलच्या बॅटमधनं एक उत्तुंग षटकार आलाय। 7 चेंडूमध्ये 9 धावांवर, 7 चेंडूमध्ये तो 9 धावांवरती खेळतोय। ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा टॉप ऑफ द बॉल जाऊन यावेळेला चेंडू खेळून काढला, एक्स्ट्रा कव्हरला। 1 धाव मिळेल एकेरी धावेने राहुल पाटीलला आता मोठे फटके खेळण्याची संधी आहे। 33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। रिक्वायर्ड रेट आता अगदी बघितलं तर शेअर मार्केट जसं वधारल्यानंतर ते अगदी वेगात वरती जातं, तशा पद्धतीनं 23 पर्यंत पोहोचलाय, 23.65। यावेळेला सुरेख फटका, चांगलं टायमिंग आहे का बघूया। चेंडू जाईल तिथे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, खूप उंच उडायला झेल, राहुल ठरला फेल। सूरज भोईर आपण बघू शकता इथे मात्र आता
मोबदल्यामध्ये चौथ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. राहुल खूप चांगली बॅटिंग करत होता, परंतु चेंडू खूप उसळी घेणार होता, वरती आला होता आणि हुक करण्याचा जो प्रयत्न झाला तिथे खूप उंच उडालेला झेल छान टिपलाय सीमारेषेवर. 33 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सूरज भोईर 6 वरती खेळतोय. 100 धाबांचा पाठलाग करत असताना अप्रतिम गोलंदाजी एनसीसी सफाळे संघाकडनं. तर इथे मात्र आता एक विध्वंसक अशा प्रकारची इनिंग घ्यावी लागेल, करावी लागेल बॅट्समनला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, टप्पा ऑफ टर्मच्या बाहेर आहे. शानदार कामगिरी मैदानामध्ये गोलंदाजाची उंचकुरा गोलंदाज आपण सुमित चव्हाणला पाहतोय, अप्रतिम गोलंदाजी करतोय. टप्पा बरोबर आता बघितलं तर ऑफ टर्मच्या बाहेर आहे. लेन खूप चांगली होती. नवीन फलंदाज रियांश पाटील वरती जबाबदारी आहे, त्याला एक विस्फोटक इनिंग खेळावी लागेल या मॅच मध्ये. कोलबट टप्प्याचा चेंडू आहे, परंतु बॅट्समन थोडासा शपथ झाला. इथे मात्र धोका आहे. फलंदाज बाद होत आहे सातत्यानं. चौथा धक्का रॉकी ग्रुप संघाच्या या निश्चितच आशा आकांक्षाला देखील बसतोय. तेहतीस धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मैदानामध्ये अप्रतिम अशा प्रकारचं क्रिकेट निश्चितच गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळते. तर रॉकी ग्रुपचा संघ इथे अडचणीत आलेला आहे, त्यामुळे डगआउटमध्ये शांतता आहे, कुठल्या प्रकारचा आवाज नाही, टाळ्यांचा गजर नाहीये. रिक्वायर रन रेट आता पोहोचलाय 28 पर्यंत. म्हणजे पेट्रोलचे दर जितक्या वेगाने वाढतात तशाच पद्धतीने आता इथं आपण आस्किंग रन रेटला पाहतोय. अतिशय वेगानं यावेळेला आस्किंग रन रेट 28 पर्यंत पोहोचलाय. बघता बघता जर इथे धावा नाही आल्या तर तो 30, 32, 40 अशा पद्धतीने पुढे सरकेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहे. सुरेख चेंडू आहे, टप्पा थोडासा ऑफ टर्मच्या बाहेर. बॅट्समन सफल झालाय आणि टेलिग्राम मिळालं होतं, निश्चितच गोलंदाज झाला. खूप चांगला चेंडू, सुंदर. टप्पा पडल्यानंतर बघितलं तर अगदी जवळून जातोय, चेहऱ्यापासून जातोय, उसळी घेणारा चेंडू आणि सफल झाला होता बॅट्समन. हा जो फटका खेळाय त्यावेळेस बघितलं तर तितकंसं चांगलं शॉट सिलेक्शन नव्हतं. उमेश पाटील यावेळेला स्ट्रायकर एंडला. यावेळेला टायमिंग चांगलं आहे, अगदी डोळ्यांच्या अगदी खाली, म्हणजे अगदी बॅटच्या मधोमध, मिडल ऑफ द बॅट, चेंडू सीमारेषा पार, षटकार. वेलकम 6. थँक्यू. डीजे अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ बाप्पा मोरया 2022 या स्पर्धेचं अप्रतिम अशा प्रकारचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तारीख आहे 21. स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 1,50,000, 25,000 आणि 25,000. एकूण आपण बघितलं तर जे गट आहेत त्याची पूर्णपणे माहिती तुम्हाला व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून दिली जाईल. तर ही स्पर्धा 21 तारखेला सुरुवात होते आहे. डिसेंबर महिन्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात स्पर्धांचा अगदी लोन बघणार आहोत आणि त्यामधली आणखीन एक स्पर्धा मानाची लाख मुलाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. या एंट्री फी 12,000 रुपये, 8,000 रुपये एंट्री फी आहे आणि या 8,000 मध्ये तुम्हाला निश्चित टीचरची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे. तर एक छान स्पर्धा तुमच्या भेटीला आणखीन एक येते आहे डिसेंबर महिन्यामध्ये. धापलकरती जर बघितलं धापा आहेत एकूण 40 धाबा धापलकावरती. चांगला फटका, सुरेख टायमिंग, परंतु किरणच्या हातामध्ये विसावते चेंडू. ही बाउंड्री खूप लांब आहे, इथे क्लिअर करणं सोपं नाहीये आणि अशा रीतीनं आता रॉकी ग्रुप संघ निश्चितच अडचणीत आलेला आहे. शानदार कामगिरी गोलंदाजांची. शिवनेरी ग्रुप प्रेझेंट शिवनेरी चषक 2022 मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा या मोसमातली आपण विटी लाईन मध्ये पाहतो आहे. आणि या मॅच मध्ये जर बघितलं तर दमदार कामगिरी एनसीसी सफाळी संघाकडनं. विनायक पाटीलच्या एकूण 50 धावांची खेळी, अर्धशतकीय खेळी जी आहे ती देखील वादळी ठरली. त्यानंतर आता गोलंदाजी करत असताना एनसीसी सफाळी संघानं अतिशय दर्जेदार गोलंदाजी केलेली आहे.
ऑन साईडला पूलचा फटका खेळण्याचा प्रयत्न सफल झाला होता बॅट्समन. खूप चांगली गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते जयेशकडून. नवीन फलंदाज अजय आलेला आहे आणि आता स्थिती फार नाजूक आहे इथे रॉकी ग्रुप संघाची. राईट टर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डाब्या हाताकडनं जयेश. बॅट चिकट आणि विनायक पाटीलच्या हातामध्ये चेंडू या ठिकाणी मिसावलाय. 6वा धक्का बसतोय रॉकी ग्रुप संघाला. कडे बाद केलेत 4 चेंडूमध्ये 1च धाव दिले. अप्रतिम मारा या ठिकाणी दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. 40 धाबा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बाद झालेला फलंदाज अजय पाटील. रियांश पाटील 1 वरती यावेळेला बॅटिंग करतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय धनंजय. इथे थर्ड मॅन पॉइंट. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एक लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक. दमदार खेळ या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहिलं. काही अर्थात कोहरी 11 संघानं प्रभावित केले. जय महाराष्ट्र संघानं शानदार कामगिरी केली. तर दुसऱ्या बाजूला आपण नवनाथ पाटीलची कामगिरी अप्रतिम झाली. विकासनं झकास कामगिरी केली. हितेश किडी चमकलाय. विनायक पाटीलने देखील दमदार कामगिरी केली. ऑफस्टमच्या खूपच बाहेर असलेला चेंडू आणि या चेंडूवरती आपण बघितलं तर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. सुरेख कामगिरी गोलंदाजी. टप्पापर्यंत चेंडू खाली राहतोय. बॅट्समनला कळत नाहीये. पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू. पंच आमच्या बाजूला बळतायत आणि सांगतात की चेंडू स्वेर आहे. शशी सॅटम आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. 40 धाबा आता या ठिकाणी आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 41 धाबा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत आणि पराभवाच्या छायेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो रॉकी ग्रुपचा संघ. आज या मॅचमध्ये गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल किंवा क्षेत्ररक्षण असेल, या सगळ्या गोष्टी NCC सफाळे संघाच्या उजव्या ठरलेल्या आहेत. आणि एकच फटका. अनेक बॅट्समन आपण जेवढे बॅट्समन आले तर यावेळेला 100 धावांचा पाठलाग करत असताना एकच फटका ते खेळता आलेले आहेत. 5 षटकांचा खेळ. धावफलक धाबा आहेत 41 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आपण पाहत राहा, ऐकत राहा शिवनेरी चषक 2022चा जबरदस्त घमासान. एकोणसाठ धाबांची आवश्यकता. रॉकी ग्रुप आश्वासिक कामगिरी नाही करू शकला या मॅचमध्ये. NCC सफाळे संघानं निश्चितच आजच्या या गटामध्ये आपली दावेदारी पेश करायला सुरुवात केलेली आहे. एकच फटका म्हणजे चेंडूचा जो टप्पा आहे तो ऑफस्टमच्या बाहेर आहे. कधीही बॅट्समनने कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला नाही. कधीही लॉंग ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न नाही केला. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा दबाव आहे. जेव्हा 100 धाबा यावेळेला मोठा आव्हान असतं तेव्हा दबाव आपल्याला जाणवतो. या ठिकाणी बॅट्समनच्या मनामध्ये निश्चितच अनेक प्रश्न आहेत. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु आता बघितलं तर हलक्या हाताने खेळ आहे. चेंडू जाईल इथे मिड विकेटमध्ये सर्कलमध्ये. धाबल करत धाबा एकूण होत आहेत 42 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता रिक्वायर 100 जर बघितलं तर तो कुठे पोचलाय तो देखील मी तुम्हाला सांगेन. tenniscricket.in च्या माध्यमातून आता जे लाईव्ह टेलिकास्ट केले जाते आणि दिवसभरामध्ये आता ही मॅच झाल्यानंतर तुम्हाला सांगू की किती प्रेक्षकांनी आतापर्यंत मॅच पाहिलेला आहे. अबे चेंडू आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येणार का पाहूया. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक फलंदाज झालाय. बाद 7वा धक्का इथे रॉकी ग्रुप संघाला बसतोय. संघ आपण सज्ज राहायचं. जय महाराष्ट्र संघ आपण सज्ज राहायचं. तर इथून पुढचा सामना जो असेल मंगलमूर्ती विराथन हा संघ असेल तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत यामधला विजेता संघ आणि मंगलमूर्ती विराथन. अत्यंत महत्वाची लढत ते देखील या ठिकाणी प्रतीक्षेची असणार आहे. 42 धाबा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये
आणि आता सुनीत चव्हाण गोलंदाजी मार्कवरती. या षटकात आतापर्यंत त्यानं फक्त एकच धाव खर्च केली. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय. ऑफनच्या भारतीय चेंडू बॅकफुट पंच केलाय. अप्रतिम फटका होता, परंतु तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण पॉईंटमध्ये होते. धाव घेण्याचा प्रश्न नाहीये. आणि आता उर्वरित 3 चेंडूमध्ये 58 धावांची आवश्यकता. शानदार कामगिरी आज एनसीसी सफाळे संघाकडून. रॉकी चषकाचं बिगुल वाजलंय. त्यानंतर आपण या ठिकाणी चापेबडी चषक देखील पाहणार आहोत. या 2 मानाच्या स्पर्धा आणि त्यानंतर दमदार आमदार चषक याच मैदानावरती आपण या ठिकाणी पाहणार आहात. डे नाईटची स्पर्धा. टप्पा ऑफ स्टंपच्या बाहेर आणि या वेळेला खेळण्याचा कुठला प्रयत्न नाहीये. 42 धाबा 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये खूप चांगली लाईन आपण पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर थोडासा गिरकी घेणारा चेंडू तो ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय. लेन खूप चांगली आहे. अँगल क्रिएट केला गेला होता आणि यावेळेला क्रीजचा वापर खूप सुंदर केलाय. क्रीजचा वापर देखील करता आला पाहिजे. म्हणजे एखादा कलाकार असेल तर त्याला सांगितलं जातं की तू पूर्णपणे जो इथे व्यासपीठ दिले, जो मंच बनवला, त्या मंचाचा योग्य वापर करायचा. तशा पद्धतीनं गोलंदाजांनी आता क्रीजचा सुंदर वापर केला. अँगल क्रिएट केलेले आहेत. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटवरती नीटचा येत नाहीये. आणि ज्या पद्धतीनं हा मॅच, या मॅचमध्ये एक मोठ्या विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना एनसीसी सफाळे संघ दिमागदार अशी कामगिरी. या षटकाचा विचार केला तर षटक समाप्त झालेला आहे. आणि एकूण हा सामना जर बघितलं तर एक मोठा विजय यावेळेला एनसीसी सफाळे संघाने प्राप्त केलाय. ज्यामध्ये निर्विवादपणे जर बघितलं तर विनायक पाटीलची कामगिरी दमदार झालेली आहे. शानदार कामगिरी करत त्याने अर्धशतक झळकावलं. सलग 6 चौकार तडकवण्याचं कीर्तिमान त्याच्याच नावावरती आहे. तर विजय पाटील, विनायक पाटील, खरं तर विनायक पाटीलचा विचार केला तर त्यानं धावा केल्यात. 52 16 चेंडूला तो सामोरं गेला. किरणच्या 25 धाबा, जयेशच्या 10 धाबा, तुषार आपण बघितलं तर 2 षटकं 32 धाबा आणि 2 गडी बाद केले. तर कामेश 36 धाबा या ठिकाणी देतोय, 2 गडी बाद करतोय. परंतु आपण गोलंदाजी बघूया. जयेश चव्हाण अप्रतिम गोलंदाजी त्याने केले. एक षटक टाकले, 2 धाबा दिल्यात, 2 गडी बाद केलेत. तर सुनीत चव्हाणने या ठिकाणी 2 षटकात 9 धाबा दिल्यात, 2 गडी बाद केले. तर पंकज पाटीलनं 2 षटकात 10 धाबा दिल्यात, 1 गडी बाद केलाय. तेजस चव्हाणनं सुद्धा चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. अर्थात एक चेंडू एक विकेट त्याला मिळाले. पहिल्या षटकात जर त्याच्या बघितल्या तर 20 धाबा, थोडासा मागडा ठरलाय. आणि एनसीसी सफाळे संघ यावेळेला विजय होतोय. 56 धावांनी मोठा विजय या ठिकाणी प्राप्त करतोय. चला जाऊया, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. आपण लगेचच या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवायचंय. कोरी 11 संघ